नमस्कार रसिक श्रोते हो, मी राजेंद्र भोसले साहित्य आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आता आपण ऐकूया राजेंद्र भोसले लिखित वणवा या ग्रामीण कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा 13वा भाग. अभिवाचन केले शोभा बोल्ली यांनी. एकदा ती वसंताला शोधायला गुत्त्यावर गेली. तिथं दोघांचं तुम्ही झालं. का ग, हिथं कशाला आलीस? आले, तुम्ही काय करतायसा ते बघाया. अगं जा घरी, हे तू येण्याजोगं ठिकाण नाही. मग एवढं कळतंय तर डोसायची कशाला? सकाळ सांच्याला डोसायला पाहिजे. सगळा पैसा हिथंच उडवतायसा. त्या पोरासनी काय खाऊ घालू? कुठं फेडचा रो हे पाप? 3 लेकरं आहे ती आपल्याला, ह्याची तर जाण ठेवा. कामधाम करत नाही, 24 तास पितायसा नुसता. गप गुमान बसून तरी खात जावा. असं वागल्यावर कसं व्हायचं व आपलं? अगं जा म्हणतो ना घरी. दारूच्या गुत्त्यावर बायकांनी यायची आपल्या खानदानाची रीत नाही. तर लय आलाव मोठा खानदानी. घरात नाही दानान हवालदार म्हणा. खानदानी माणसं बायकोला रोजगाराला नाही ती पाठवत तुमच्यावानी. हा त्यांचा वाद ऐकून तिथं जमलेले मद्यपी हसायचे, टिंगल उडवायचे. अरे बाबानू, तुम्हासनी हसाया काय झालं या? आमचं इकडं नशीबच फाटलं या, आणि तुम्ही का हसतायसा? हसा हसा, एक दिवस तुमच्यावर बी दुनिया हसल. आमचंच नाणं खोटं आहे. तुम्हासनी दोष देऊन काय उपयोग? हसा बाबानू हसा, चांगलं खळखळून हसा. मुक्ता म्हणाली, ओ ताई, आम्ही काय तुम्हासनी हसत नाहो. हे आमच्यात चाललं या. तुम्ही का उगा अंगावर वडून घेतायसा? एक मद्यपी म्हणाला, मला कळतंय की तुम्ही कुणाला हसतायसा ते. काय येडीबिडी समजलाव का काय? हे बघा ताई, तुम्ही आमच्या बहिणीवानी. हे भांडण तंटा या ठिकाणी शोभत नाही. दुसरा मद्यपी पुढं आला. दमानं पडचाल बिडचाल, हे काय देवळ विवळ आहे काय? लय आला वाबरूवालं. अरे तुम्ही तर माझ्या नवऱ्याला सवय लावली प्याची. मुक्ता म्हणाली, आम्ही काय तुमच्या नवऱ्याला घरी अवतान द्यायला थोडंच येतं? तुमच्या नवऱ्याला पाजाया कुठं आमच्याकडे पैसा उतू चाललाया? आम्हीच गिन्नीला महाग झाला आहो, आणि तुम्ही चक्का मा गरिबावरच आरोप करतायसा. आपला नवरा ठेवा की ताब्यात. दुसऱ्या मद्यपीनं उत्तर दिल्यावर पुन्हा सर्वजण हसू लागले. मुक्ता रागानं फणफणू लागली. यांच्यापुढे काय बोलावं हे तिला सुचेना. ओ बाई, उगा इथं भांडण करून आमचा मूड कशाला खराब करतायसा? आत्ताच घरनं बायको संग भांडण करून आलो. इथं काय तर शांतता असल म्हणून 4 घोट ढकलायला आलो, तर तुम्ही इथं बडबड करायला लागलायसा. घरी बायकोबरोबर भांडण, तर इथं हे भांडण ऐकायची येळ आल्या. आम्ही आता जावं तर कुठं? तिसरा मद्यपी अडखळत बोलला, बायको भांडती म्हणजे तुमच्या चांगल्यासाठीच की. आता मला सांगा, माझा नवरा रोज ढोसतो या, मग मी भांडू नाही तर काय त्याची पूजा करू? ओ ताई, तुम्ही जावा बरं घरी. हो गे, तुम्ही इथं येऊन वाद घालण्यात मतलब नाही. हे ठिकाण चांगलं नाही. बाया माणसानं तर इथं येऊ नये. जावा ताई, मी वसंताला पाठवतो. तुम्ही माझ्या बहिणीसारख्या, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुम्ही जावा. यानंतर गुत्ते मला पुढं आला आणि त्यानं मुक्ताला विनंती केली जायची. इतकी बडबड करूनही वसंता जागचा हल्ला नाही. दारूच्या धुंदीनं त्याला बधीर केलं होतं. मुक्ताचा रोजगार घर खर्चाला पुरेना. गहाण टाकलेल्या जमिनी एक एक करून सावकाराच्या घशात गेल्या. मुद्दलाला व्याजानं गराडा घातल्यानं ते कितीतरी पटीनं फुगलं. कालांतरानं ते जमिनीच्या किमतीपेक्षा जास्त झालं होतं. एक एक जमीन जाताना मुक्ताच्या डोळ्याला पाणी यायचं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपलेली जमीन सावकाराच्या घशात जाताना तिला पाहवत नव्हतं. पण करणार काय? आपला नवराच असा तर दोष कुणाला द्यायचा?
आपल्या लहानग्यांकडे पाहून आला दिवस रेटण्याशिवाय तिला पर्याय नव्हता. एके दिवशी रेहमान नावाचा तालुक्याचा मोठा सावकार वसंताच्या घरी आला. आपल्या 4-5 सहकाऱ्यांसह तो जीपमधून उतरला. वसंतानं अनेक दिवस त्याला तोंड दाखवलं नसल्यानं तो चिडला होता. तो पठाणी सावकार होता. आपल्या कर्जदारांना कर्ज नाही दिल्यास तो त्याला उचलून घेऊन मारहाण करत असे. कर्जदारांच्या बायकांना घेऊन जात असे. अशी त्याची कुप्रसिद्धी होती. चांगला 6 फूट उंच गडी, वजनानं 1.25 क्विंटल, पांढऱ्या सफेद रंगाची सलवार कमीज, गोरापान वर्ण, फक्त दाढी, मिशी सपाट केलेली, डोक्यावर जाळीची टोपी, डोळे लाल भडक, जणू डोळ्यात रक्त उतरले की काय असं पाहणाऱ्यास वाटे. लहान मुलं त्याला पाहून घाबरून पळून जायची. किधर आहे वो वशाशाला? त्यानं वसंताच्या घराचे दार लाथेनं ढकललं. मुक्ता घाबरलीने बाहेर आली. कोणीतरी तालुक्याची माणसं आली आहेत हे तिनं ओळखलं. पदर सावरत ती म्हणाली, त्यांनी बाहेर गेल्या ती. बाहेर? किधर गायला आहे? रेहमान म्हणाला. त्यांनी बाहेर गेल्या ती. मुक्ता पुन्हा म्हणाली, पेने को गया होगा साला, शराबी काही का? रेहमान म्हणाला, ओ भाऊ, माझ्या नवऱ्याला असं वाईट वंगाळ नका बोलू. मुक्ताला रेहमानच्या बोलण्याचा राग आला. फिर क्या बोलू? कोण आहे रे ही औरत? असं त्यानं वळून आपल्या साथीदाराला विचारलं. त्याचे साथीदारी त्याच्यासारखे जाडजूड आणि ताकदवान होते. त्यातला एकजण म्हणाला, बॉस, जोरू है उसकी. जोरू? असे म्हणून त्यानं आपल्या दाढीवरून हात फिरवत तिच्याकडे नखशिकांत पाहिलं आणि म्हणाला, ये देखो मेम साहब, तुम्हारे मर्द ने मेरे से 1 लाख रुपये लिएले है. 1 लाख? मुक्ताला आश्चर्याचा धक्का बसला. जी हाँ, और लेके भी 4 साल हुए. ट्रैक्टर लाने को बोला, और ट्रैक्टर और वो भी, दोनों भी, और मेरा पैसा भी गायब. असं म्हणून त्यानं बॉन्ड पेपर मुक्ताला दाखवला. लाख रकमेचा आकडा ऐकून मुक्ताला चक्कर येते की काय असं वाटलं. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून तिनं आपल्या मुलाला वसंताला बोलावून आणण्यास सांगितलं. तोपर्यंत सर्वजण मुक्ताच्या अंगणात बसले. मुक्तानं चहापाणी केलं. अहो साहेब, कशाला दिले हो इतके पैसे माझ्या नवऱ्याला? मुक्ता, ये देखो मेम साहब, अपन को कुछ पूछने का नहीं, ये सवाल अपने मर्द को पूछने का. मैं क्या उसके पीछे नहीं लगा था पैसे ले बोल के? वोच मेरे घर आया था पैसा मांगने. मैं खानदानी साहूकार हूँ. मेरे दादा, परदादा, पिताजी सब ने ये धंधा किया है. ये मेरा खानदानी धंधा है. इस पर ही मेरा घर चलता है. वशा खुद मेरे घर पर पैसे मांगने आया था. बहुत विनती कर रहा था. मैं उसको कैसा नहीं बोलता. सुना था व्यवहार को भी अच्छा है. उसको गरज लगी थी, उन्हें पैसा मांग गया, मैंने दे दिया, बात खत्म. काय सांगू भाऊ, माझा नवरा दारूत पार वाया गेलाया. सारी जमीन घालवली, बैल बारदाना घालवला, पार भत्याचं नव्हतं झालं बघा. असं म्हणत मुक्तानं रडत रडत आपली कैफियत त्याच्यासमोर मांडली. त्याच्या चेहऱ्यावर दयेची पुसटशी रेषाही उमटली नाही. तो विचित्र हावभाव करत म्हणाला, अरे फिर मेरा पैसा कैसा देगा साला? घर तो उसके नाम पर है ना, क्या वो भी घलाया? घर अजून शाबूत है म्हणून तर राहतो. ये देखो मेम साहब, ये हमारा रिवाज है. हम 4 साल कुछ नहीं बोलते. अगर 4 साल में गिराक नहीं आया तो हम उसे उठा के ले जाते हैं. उठा कर घेऊन तुम्ही काय करणार त्यांचं? मुक्ता प्रश्नार्थक चेहरा करून म्हणाली, काय करणार? चांगला मारणार. मारणार हा शब्द ऐकताच मुक्ताच्या अंगावर काटा आला. हे सावकारी कर्ज किती वाईट असतं हे तिला कळू लागलं होतं. इथं पैशाला पैसा पाहिजे, माणुसकीला काही किंमत नाही हे तिला अशा प्रसंगातून कळू लागलं. तेवढ्यात वसंता डुलत डुलत आला. सलाम साहब, असं म्हणून त्यानं सावकाराला सलाम केला. वालेकुम सलाम भाई, किधर गया था? हम कब से तुम्हारे घर आए, तेरा तो पता ही नहीं घर में. यहाँ जरा घूम के आया. अरे किधर भी घूमो यार, हमारा पैसे देते चलो. 4 साल हुए, मुद्दल नहीं, ब्याज नहीं. तूने आकर बताया भी नहीं. मुंह छुपा के भागता है साला. पहले मेरा पैसा दो, बाद में जी चाहे उधर घूमो. देता बॉस, बहुत अड़चन है, थोड़ा ठहरो. अभी ठहरने को नहीं आया मैं,
पूरे 4 साल ठहरा हूं, अभी के अभी मुझे मेरे पैसे चाहिए। मुद्दल 1 लाख और उसका ऊपर का सब ब्याज, सब रकम एक साथ चाहिए, लिए बिगर नहीं जाऊंगा, समझे? कितना ब्याज हुआ साहब? कितना ब्याज हुआ साहब? देखता, असे म्हणत त्यानं साथीदाराला विचारले. अय इकबाल्या, कितना हुआ रे, इसका हिसाब देख. साथीदारानं एक जुनी डायरी खिशातून काढली, त्याच्या नावाचं पान काढलं आणि रक्कम सांगितली. मुद्दल के 1 लाख और ब्याज कितना? 2,88,000 हुआ, 6% से बॉस. 6% लगाने का क्या 10%? अरे 6 ही लगाओ, बकरा बहुत नाजुक है, मर जाएगा साला. वसंता अपना आदमी है, इससे ज़्यादा नहीं लेने का. बोले तो 3,88,000 हुआ बॉस, सब मिलके. इक्बालनं मुद्दल आणि व्याजाची एकत्रित रक्कम सांगितली. जवळजवळ 4 लाखांपर्यंत पोहोचलेला हा आकडा ऐकताच मुक्ताला घेरी आल्यासारखं वाटलं. भाई साहब, अच्छी तरह से देखो, कुछ तो मेरे नवरे ने जमा किया होगा. मुक्तानं मोडक्या तोडक्या हिंदीत विनंती केली. मैम साहब, 1 पैसा नहीं, मेरे पास बॉन्ड है, 2 जामीनदार है, उनको पूछो. क्या है रे उन जामींदारों का नाम इकबाल? लक्षा और हरी जामीनदार है बॉस, यही गाव के है, इसके दोस्त ही है. लक्षा आणि हरीचं नाव ऐकताच मुक्ताला कळून चुकलं. यांच्या संगतीनंच वसंतानं हा सर्व पैसा दारूपायी उडवला असणार. वसंता निर्लज्जपणे दारूच्या नशेत उभ्या उभ्याच डुलत होता. मुक्ताचा संयम सुटला. बघा कारभारी, 1 लाखाचं 4 लाख झालं, आता द्यायचं कुठनं? मालक, देतो, तुमचं पैसं देतो, असं तो भेलकंडत म्हणाला. कत्ते दिन में देता? 8 दिन में. ठीक है, तो 8 दिन बोलता है, मैं 15 दिन इंतज़ार करूँगा, असं म्हणून तो आपल्या साथीदारांना म्हणाला. सुनो रे मेरे दोस्तों, ये 8 दिन बोल रहा है, मैं उसको 15 दिन की मोहलत देता हूँ. अगर इसने 15 दिन में मेरा नहीं हिसाब चुकाया तो मेरे जैसा बुरा कोई नहीं होगा. भाभी, तुम भी सुनो, मैं उसको 15 दिन की मोहलत दे रहा हूँ. अगर 15 दिन में उसने पैसा नहीं दिया तो यहाँ घर तुम्हें छोड़ना होगा. पैसा तो घर भी मुझे लेना परवड़ता नहीं, घर की वैल्यू 2 लाख भी नहीं होती. खेड़े में जगहों को कीमत नहीं होती, जमीन को होती है. भागते भूत की लंगोटी सही समझ के लेता. उसने बांड पर घर लिख के दिया है. ज़्यादा बात मैं नहीं कर सकता. चलो रे यारो, गाडी स्टार्ट करो, असं म्हणत तो सहकाऱ्यांसह गाडीत बसला. रेहमान सावकार वसंताकडे आल्याची खबर गावभर पसरली. गावकरी कट्ट्यावर बसून चर्चा करू लागले. अशी वेळ दुश्मनावरही येऊन नी बाबा. आता 15 दिवसाची मुदत दिली आहे म्हण रेहमान सावकारानं वसंताला. अरे आता कुठला देतोय 4 लाख रुपये? हे काय थोडी थोडकी रक्कम आहे? ह्याच्याकडे दारू घ्यायला 4 रुपये नाही तर म्हण 4 लाख देणार. अरे हो, पर तो देतो तर म्हणलाय. कशाचं देतो लोक हो? बघा 15 दिवसांनी उरलं सुरलं घर बी ताब्यात घेतो की नाही रेहमान सावकार. आता वसंत संपलाच. सारी जमीन गेली, बायकोच्या अंगावरचं दागदागिनं गेलं, आता घर बी जायच्या मार्गावर आहे. साला वशानं चांगल्या बायकोला रस्त्यावर आणलं. लई वाईट वाटतंय. पण आपण ती राहीत करणार तरी काय? करल तो भरल म्हणायचं. अण्णा गेलं तशी त्या घराला उतरती कळा लागली बघा. बघता बघता वर चढणारं घर खाली आलं बघा. लई वाईट झालं बघा. दारू लई वाईट. इकडे घरी मुक्ताचा आणि वसंताचा वाद विकोपाला गेला. का व? हे रेहमान सावकाराचं कर्ज काढल्याला सांगितलं नाहीसा मला? अगं कसं सांगणार? तो आम्हाला बोलू दिलं तरच ना. असं चेष्टेवारी नेऊ नकासा. दारू पिऊन निस्ते ऐश केलायसा. ही पोरं आता जगवायची कशी? आता कसं करावं तुमच्या मोहरं? तो सावकार लय खराब आहे. अरे देवा, आता तूच वाचू बाबा आता या संकटातनं. देऊ त्याचं पैसे देऊ. अव कुठनं देणार आहे सा? ते काय 5-10 रुपये आहेत? घरात दिव्याला राखेल नाही आणि मोठेपणानं देऊ म्हणतायचा. आता घर तेवढं राहिलं आहे हक्काचं, ते बी लिहून दिलायसा. अगं देऊ म्हणलं ना,
उगं माझं टक्कुरं फिरू नगस. किती बोलतीयस? तुझ्या तोंडाला काय माप बीप आहे का नाही? इतक्यांदी गप्प बसले म्हणूनच ही येळ आली. येळच्या येळाला बोलले असते तर असं कशाला झालं असतं? यो कर्जाचं डोंगूर झालं असतं का? आता गप्प बसती का जाऊ बाहेर? नाहीतर तुम्ही घरात असताव कुठं? काम नाही, धंदा नाही. तुम्ही घरात असलाव काय आणि बाहेर असलाव काय? मला ना सुख ना दुःख. माझंच कष्ट चुकत नाहीत. माझं नशीबच खोटं. पदरांना डोळे पुसत ती पुढे म्हणाली, अहो रोज सावकार येते ती. नाही तसलं बोलून जाते ती. आता तर नवीनच यायला लागल्या ती. अजून कुठनं उपसलायसा खरं खरं सांगा तरी. अगं एवढंच आहे. आणि ते गावातलं तेवढं 2 सावकार. ते दोघं हे एक. आणि तो तालुक्यासनं मोटारसायकलवर येतोय तो. हां तो एक. म्हणजे 4 झालं की. वय काय वय म्हणतायसा? अव पर कुठनं देणार ते कर्ज? त्यासनी काय दात पडून द्यायचं? तुमच्या असल्या वागण्यामुळं तर मला एक दिवस जीव द्यायची वेळ येईल बघा. दी जीव दी. आणि माझ्या बी डोसकीत धोंडा घाल. सगळ्या चिंता मिटल्याल्या. जीव दी म्हणायला सोपं जातं या. ही लेकरं उघडी पडल्या ती त्याचं कोण बघणार? त्यासनी काय भिकाला लावायचं जीव देऊन? म्या बघतो की काय तर. ओघं का तणतण करतीयस बाई? तुम्ही काय बघतायसा? तुम्हासनी दारूला पुरं नाही. तुम्ही पहिलं लय चांगलं होता. आता राखीस झालायसा राखीस. हे शब्द ऐकताच वसंता उठला आणि मुक्ताला लाथा बुक्क्यान आणि काठी घेऊन गुराप्रमाणे बडवू लागला. मुक्ता गुराप्रमाणे ओरडत होती. शेजारचे आणि गावचे कोणीही सोडवायला आले नाहीत. मुलं बारीक तोंड करून भयभीत नजरेनं कोपऱ्यात बसली. हा प्रकार पाहून थरथर कापू लागली. वसंताच्या अंगात राक्षस शिरला होता. लाथा बुक्क्या आणि काठीनं तो मुक्ताला मारतच होता. हतबल मुक्ता मदतीचा धावा करत होती. मारून थकल्यावर वसंता खाली बसला. मुक्ता रक्तबंबाळ झाली होती. तिचं अंग नंग वसंतानं बडवून काढलं होतं. ती दाताला आलेलं रक्त पदरानं पुसत होती. अशा वेळी तिला सासूबाईंची प्रकर्षानं आठवण झाली. त्या असत्या तर या पिदोड्या राक्षसाला थोपवू शकल्या असत्या. अण्णा असते तर वसंताला धाडस झालं नसतं. ती रात्री न जेवताच झोपली. तिनं स्वयंपाक न केल्यामुळे 3ही मुलं उपाशीपोटी झोपली. मुलांच्या पोटात काही नसल्यानं तिला झोप लागली नाही. तिचं मन भूतकाळाकडे धाव घेऊ लागलं. आपलं लग्न होऊन 15 वर्ष झाली. सुरुवातीला किती चांगला होता वसंता. त्या देवीसारख्या सासूबाई, ते देवासारखे सासरे बुवा. मध्यंतरी किती चांगलं चाललं होतं. आणि आता हा संकटाचा डोंगर एकाकी कसा काय कोसळला? जमीन गेली, बैल बारदाना गेला, अंगावरचे दागिने गेले, घरातली भांडी कुंडी गेली. नवरा दारूचा नाद सोडायला तयार नाही. पोरं मोठी होऊ लागली आहेत. त्यांचा आहार वाढले आहेत. माझा रोजगार किती? त्यात घर कसं भागायचं? पोरांचा शिक्षणाचा खर्च, नवऱ्याच्या दारूचा खर्च. रोज एक सावकार येतो, दम देतोय. कधी न ऐकलेले शब्द ऐकावे लागत आहेत. काय करावं तिला सुचेना. धन्यवाद रसिक श्रोते हो. आता आपण ऐकला वणवा या कादंबरीचा 13वा भाग. लवकरच भेटूया या कादंबरी अभिवाचनाच्या 14व्या भागात.